नमस्कार, मी मनोज माधव जगलपुरे, राहणार उदगीर. मी एक व्यापारी आहे. धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये मी कसा घडलो याबद्दल माहिती देणार आहे. तर ज्या वेळेस मी सुरुवातीला श्याम लवांडे सर धाडस ट्रेनिंग सेंटरला ऍडमिशन साठी आल्यानंतर त्यांना सांगितलं की सर मला बोलता येत नाही, माझा पाठांतरचा भाग व्यवस्थित नाही, त्यासाठी तुम्ही मला कोणत्या पद्धतीने घडवता हे सांगा. तर सरांनी सांगितले की साधी तुम्हाला चिठ्ठी न घेता, पाठांतर न करता तुम्हाला घडवण्याचं काम हे आम्ही 100% करू. तर खरंच सांगायचं म्हणजे या धाडस ट्रेनिंग सेंटरला ऍडमिशन घेतल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस माझं ऍडमिशन झालं, सरांनी सांगितले फक्त तुम्ही तुमचं नाव सांगा. नाव सांगताना मी स्टेजवर आलो तर मी नाव सांगू शकलो नाही, कारण माझी बोबडी वळत होती, माझे हात थरथर करत होते, माझे पाय थरथर करत होते. तरी देखील मी नाव सांगितलं नाही आणि माझ्या पद्धतीने मी नाव सांगितलं. पण त्यावेळेसची घटना आणि आजच्या घटनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते शिकवले, त्यांनी मेहनत घेतली, आम्ही पण मेहनत घेतलो. उदगीरून रोज लातूरला यायचं, सकाळी डब्बा घेऊन यायचं, तो डब्बा आमच्या एका बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवायचं आणि जेवण केल्यानंतर परत उदगीरला जायचं आणि आपला बिझनेस पाहायचा. असं करत करत कंप्लीट सरांकडे शिक्षण घेतलो आणि आज 100% आम्ही या ठिकाणी घडलो. काही वर्षापूर्वी देखील मी माझ्या मुलीला या धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये ऍडमिशन दिलं होतं. ती मुलगी पण एवढी जिद्दी होती, तिनं देखील या धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये घडल्यानंतर आज राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये देखील तिनं ट्रॉफी आणल्याशिवाय, बक्षीस आणल्याशिवाय राहत नाही. तर मी सरांना एवढं सांगू इच्छितो की सर, तुम्ही आम्हाला घडवलात त्याबद्दल मी ऋणी आहे आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.